मंडळी, स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विथ साक्षी छान नवीन ब्लॉगमध्ये। सो आजच्या ब्लॉगमध्ये आज मी चालले फूड फेस्टिवलला, परेल लालबाग फूड फेस्टिवल 2025। सो आपण तिथे चाललो आहे, बघूया आता तिथे जाऊन आपल्याला काय काय फूड भेटतं आहे आणि काय काय गोष्टी बघायला भेटत आहेत। सो ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लवकर आणि सबस्क्रायबर वाढवा आपले, आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा चॅनल्स व्हिडिओ आपले। तर आपण जाऊया आता, बघूया काय होतं पुढे। सो ब्लॉग कंटिन्यू करा। सो गाईज आपण पोचलेलो आहे तिथे, तुम्ही बघू शकता बोर्ड, आणि शिवसेनेने भरलेली जत्रा आहे परळ लालबाग फूड फेस्टिवल। हे फूड फेस्टिवल आहे, जत्रा असं नाही आहे, कारण की ते पाळणे फक्त 2-3च होते आणि इथून आपल्याला एंट्री आहे। आणि गेट तर खूप भारी होता, म्हणजे एंट्रीच मस्त होती याची। तर बघूया आपण अजून पुढे काय काय आहे, गर्दी तर दिसते आपल्याला। सो आता बघूया आपण परळ लालबाग फूड फेस्टिवलमध्ये एंट्री केलेली आहे आणि बघूया इथे काय काय वस्तू आहेत आपल्यासाठी। तर पूर्ण ब्लॉगमध्ये दिसेल, सो ब्लॉग बघूया आता आपण ब्लॉग। सो इथे पहिलं स्टॉल आहे एंट्री करताच, तर बघूया आपण इथे काय काय आहे। स्ट्रॉबेरी आहे त्या, हे काय आहे, हे क्या आहे, हे काय आहे नक्की काय पाहिजे बघू। जेली आहे, कितीला आहे? 10 रुपये जेली, 10 रुपये। बॉल पण 10 रुपये। आणि फॅन्स आहे, कितीला आपण विचारूया, हे कितीला? 150 रुपये। अच्छा हे असं आहे का? आपण पुढे बघूया, मुखवास स्टॉल आहे इथे। मुखवास मध्ये बघा तुम्हाला इथे दिसेल काय काय आहे। अशा काही गोष्टी आहेत इथे मुखवासात। ही बघा, ही 30 रुपये। कशी बडीशॉप आहे? बडीशॉप कशी? 50 रुपये 100 ग्रॅम बडीशॉप आहे। प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे इथे। सो बघूया आपण अजून पुढे। सो कोकण मार्ट मध्ये बघूया आपण काय काय आहे। ही कसं पॅकेट आहे? हे 50 रुपये। आणि लाडूचा 60। लाडूचे 60। सो खायचे स्टॉल तुम्ही बघू शकता, प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस असते आणि काय काय आहे। इथे सर्व फिटनेसचं सामान भेटतं, बघूया काय काय आहे। हे बघा, सर्व उपयोगाच्या गोष्टी आहेत इथे। हा बघा, सर्व मसाजच्या आहेत, काय काय तुम्ही बघू शकता। हे बघा, आणि इलेक्ट्रिक आयटम आहेत सर्व जास्ती करून। बघूया आपण अजून पुढे काय काय आहे। हे टी शर्टचं इथे प्रिंट करून भेटतात टी शर्ट। टी शर्टची स्टार्टिंग काय आहे? 350 कॉटन आहे, पॉलिस्टर 200। ओके। सो हे बघा, तुम्हाला असे प्रिंट करून पण भेटतील टी शर्ट।
इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं तुम्हाला भेटतील. हे बघा, हा खाऊचा स्टॉल आहे. स्वीट, माऊली स्वीट. आणि इथे काय काय तुम्ही बघू शकता. आंबावडी आहे, खाजा आहे, मॅक्सनचा पण इथे स्टॉल आहे. महिला बचत गटमधून लावला आहे. तर आपण बघूया किती प्राइस आहे मॅक्सनची इथे. कशात मॅक्स आहे? या 250 रुपये. ओके, प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे का? हे बघा, 250 रुपयापासून स्टार्ट आहे मॅक्सिमम. बघू शकता. हे बघा, हां ओके. या सर्व 300ला, या 350. अच्छा, कॉटनचे आहे? सर्व कॉटनचे आहेत. अच्छा, बघू शकता सर्व कॉटनच्या मिक्स आहेत आणि छान आहेत. साड्या पण यांच्याकडे खूप छान आहेत. ह्याची काय प्राइस आहे या साडीची? 1200. मस्त आहे. तिथे साडी पण छान आहे. तिथे लावलं त्यांनी साड्या सेल करायला. सो इथे एक ज्वेलरी शॉप आहे. ते पर्स पण आहेत सेल करायला. नथी पण आहे तिथे. नथ कशी आहे? 50 रुपये. 50ला. वाव, अहोवाली नथ आहे इथे 50 रुपयाला. छान आहे. कोणती पण घ्या, 50 रुपयाला नथ आहे. सो ह्या ज्या नथी आहेत ह्या प्रेसवाल्या नथी आहेत. जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या प्रेसच्या नथी आहेत आणि खूप छान कलेक्शन आहे 50 रुपयामध्ये. आणि हे हाराची प्राइस हे कसे आहे? कोणते पण 100. आणि हे बघा, कोणते पण 100ला आहे. छान. तिथे पर्स पण आहेत. पर्स बघूया आपण कितीला आहेत का. या कितीला? 100ला. 20ला कोणत्या आहेत? ह्या वाल्या. ओके, अच्छा. हे 100, हे 100. ओके, 100 ते 100 ते 80 वाले. ओके, या 80. हां, बाकी या 100ला आहे. हां. 150 200 वाले. ओके. ही 150 वाली. ही 150. ठीक आहे. बाकी सगळ्या वेगवेगळ्या प्राइस. ओके, ही पण 100ला. हां, सो इथे 20 रुपयापासून कलेक्शन चालू आहे पर्सचं. खूप छान कलेक्शन आहे 20 रुपयापासून. सो बघूया आपण अजून आता पुढे काय काय आहे. तो काही भांड्यांचं सेल लागलेलं आहे आणि कितीला भांडी काय आहे ते बघूया आपण. सो गाईज बघूया आपण काय काय भेटते आपल्याला. आणि तुम्ही बघालच की 30 रुपयापासून इथे वस्तू चालू झाल्यात आणि त्या वस्तू कोण आहेत त्या तुम्ही बघू शकतात. कटर आहे 30 रुपयापासून चालू होत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची अजून इथे आपल्याला भांडी पाहायला भेटतील. हे बघा 180 रुपयाला इथे चहाचा टोप आहे. म्हणजे चहाचं पातेलं इथे भेटतं 180 रुपयाला. आणि 150 रुपयाला इथे वाडगा आहे एक छान असं सुंदर. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तवे आहेत इथे तुम्ही बघू शकता. हा बघा तवा जो 250 रुपयाला आहे. आणि खूप सुंदर अशी जी आपण जी बघतो ऑनलाईन डीमार्टमध्ये भांडी ती इथे फक्त 150 रुपयाला आहेत. आणि चांगली क्वालिटी होती. मस्त सेल होता. पूर्ण भांड्यांचा सेल होता हा इथे जो होता शॉप तो. आणि पॅन तर इथे खूप स्वस्त होते. तुम्ही बघू शकता तवे भिवे पण इथे एकदम स्वस्त. आणि सँडविचचं भांडं पण तुम्हाला दिसत असेल ते 150 रुपयापासून इथे चालू आहे सँडविचचं भांडं. आणि खूप मस्त होतं. खूप गर्दी होती ही भांडी घ्यायला माणसांची पण, कारण की रिझनेबल प्राईजमध्ये वस्तू होत्या. आणि पुढे तुम्ही बघू शकता ते 10-10 रुपयापासून चालू होतं ह्या गोष्टी. हे जे तुम्ही बघू शकता करंजाचा पण जो साचा आहे तो 10 रुपयापासून चालू होता साचा.
आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी भांडी आहे जी 10 रुपयापासून पण स्टार्ट आहेत. हे बघा, मोदकाचं पण होतं, दिवा पण होता, अगरबत्तीचं स्टँड होतं आणि जो तुम्ही बोलली तुम्हाला मी करंजीचा साचा, तो पण खूप छान आणि 10-20 रुपयामध्ये तुम्हाला भेटू शकतो तो इथे. खूप मस्त सेल आहे हा भांड्यांचा. पाण्याच्या बॉटलपासून इथे चमच्यापासून पण गोष्टी आहेत. हे जे चमचे आहेत ते 50 रुपयापासून चालू आहेत. कोणताही चमचा इथे 50 रुपयाला आहे आणि चमच्याची क्वालिटी पण खूप चांगली होती. आणि इथे तुम्ही बघू शकता हे 20 रुपयापासून चालू आहे आणि फिक्स रेट होता, त्याप्रमाणे भांडी पण खूप चांगली आणि सुंदर भांडी होती. हे बघा तुम्ही 30 रुपयाला काय काय गोष्टी आहेत. ही सुंदर अशी वाडगी 130 रुपयाला, 150 रुपयाला आहेत आणि खूप मस्त भांडी होती. 100 रुपयाला पण ही मस्तपैकी भांडी होती, वाडगी होती. तर तुम्ही बघालच नक्की, तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा. मला तर खूप आवडला हा भांड्यांचा स्टॉल. सो आपण बघूया अजून पुढे काय काय आहे या स्टॉलमध्ये. बघा, आणि हे जे स्टॉल होतं पुढचं ते पूर्ण कुर्त्याचं स्टॉल होतं. मस्तपैकी कलरफुल वेगवेगळ्या रंगाचे कॉटनचे ते कुर्ते लावलेले. आणि हे जे स्टॉल आहे ते कोकण ॲग्रो असं शॉपचं नाव आहे आणि इथे तुम्हाला पोह्यापासून वस्तू भेटतील आणि कोकम सरबत, ते वेगवेगळ्या प्रकारचे इथे यांच्याकडे मसाले आहेत. गरम मसाला, हळद आहे, ते तुम्हाला इथे मस्तपैकी भेटेल. बघा, कोल्हापुरी मसाला, काश्मीरी पावडर, लाल तिखट, ते तुम्हाला इथे सर्व सामान जेवणाचं इथे भेटून जाईल, जेवण बनवण्याचं. हे कसं पॅकेट आहे? 30 रुपयाचं एक आहे, 100ला 4 आहे. 100ला 4 आहे. कधी पण आला नाही, 30 रुपयाला एक आणि 100ला 4. भारी आहे, म्हणजे स्वस्त आहे. पुण्याला नाही जाते हे सर्वच 30 रुपयाला का? सोलकढी 60 रुपयाला इथे. हो, आता इकडे मला जाऊ दे, 9:30 होऊन गेले. तुम्ही या इकडे. कैसे बनाना है इसको? खाली पानी में ठंडी पानी शेकर का पीना है. आधा 60 रुपीज का, 75 का 60 का. तुम्ही बघू शकता, खूप भारी आहे. 30 रुपयाला पॅकेट छान आहे. हे आयुर्वेदिक केसांचं हेअरचं शॉप होतं. बघू शकता तुम्ही, हे ऑनलाईन खूप चालू होतं सध्या. आणि हे जे स्टॉल आहे हे पण मेकअपचं सगळं काही ना काही सामान आहे छोटं मोठं. इथे फेण्या आहेत या साधना फूड्स. आणि बघूया कलेक्शन आपण काय काय आहे याच्यात. तुम्ही बघू शकता खाण्याचे पदार्थ इथे आहेत, तर बघूया आपण. हे जे तुम्हाला खेळण्याचं सर्व शोपीसचं सामान दिसतंय ते सर्व गोष्टी या लाकडाच्या बनवलेल्या आहेत. आणि खरंच खूप मस्त अशा सुंदर वस्तू होत्या इथे लाकडाच्या. तुम्ही बघू शकता लाकडाच्या गाडी, बावले होते, काय काय वस्तू होत्या त्या पण सर्व लाकडाच्या बनवलेल्या. हे शोपीससाठी या सर्व वस्तू होत्या आणि खूप छान आणि वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या. मला तर खरं त्या खूप आवडल्या. खुळखुळा आपण विचारला कितीला, तर हा खुळखुळा नव्हता आधी असं बघून वाटलं, पण ते बॅलेन्सचं वस्तू आहे ती, तर ती 120 रुपयाला होती. गादीवाली ओके. 1200 रुपये, 1600 डबल. 1600चं डबल आहे ते. ओके. 3x6, 4x6. अच्छा, 6x6चा 2500. 2500. ठीक आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला किचन दिसतील. स्पायडरमॅन, वाव, हे बघा लाईटवाले आहे. कितीला आहे? 60 रुपये. छान असं किचन साईज होते. लागलाय 100 रुपयात खेळणी, छान खेळणी आहेत. हे बघा, तुम्ही बघाल गाडीपासून बॉलिंगपासून इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. पझल पण आहेत, डॉल, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना घेऊ शकतात 100 रुपयापासून. मला तरी खूप आवडल्या. आणि आता जे पुढे चालू होत आहेत स्टॉल ते सर्व खाण्याचे स्टॉल आहे जे तुम्ही बघू शकता, ज्याची प्राइस फक्त 50 रुपयापासून चालू होते. नूडल्स आणि पुढे पण आपल्याला आपले घरगुती आपण जे जेवण बनवतो त्याचे पण खूप सारे स्टॉल इथे आहेत, जे तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस तुम्हाला बघायला भेटेल. ते तुम्ही पुढे बघालच व्लॉगमध्ये किती काय प्राइस आहे ती प्रत्येकाची. पण ही जी गोष्ट आहे ती इथून 20 रुपयापासून चालू होते. दाबेली नूडल्स 50 रुपये. सो पुढे आपण बघूया अजून काय काय आहे. तर हे बघा, इथे पण ते पापडाचं स्टॉल आहे जे तुम्हाला मी दाखवलं, मीरा गृह उद्योग. तर इथे पण पापड आहे जे 50-70 रुपयापासून इथे पापड जे चालू होतात. यांच्याकडे घरगुती पीठ पण भेटतं. आणि हे जे स्टॉल आहे तर इथे पूर्ण व्हेज जेवण होतं. तुम्ही बघालच थालीपीठ पण गरमागरम इथे करून देत होते. आणि खायची पण इथे उत्तम सोय होती. तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघालच. हे वैभव लक्ष्मी महिला बचत गटाचे इथे खूप सारे स्टॉल आहेत. त्यांचं जेवण पण खूप चांगलं होतं. आणि लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे खायला. गोळा आहे, पॉपकॉर्न आहेत. आणि त्या गोष्टी 20-50 रुपयापासून चालू होतात. आणि खूप रिजनेबल गोष्टी आहेत. आणि चिकन आणि हे बघा, नॉनव्हेजसाठी तर स्पेशल इथे थाल्या आहेत ज्या किती रुपयाला आहे ते तुम्हाला दिसेलच. कोलबी फ्राय, कोलबी मसाला, प्राईस सकट तुम्हाला मी सगळं दाखवले किती रुपयाला काय आहे. आणि गरमागरम इथे तुम्हाला बनवून पण देतील ते. शॉर्मा पण आहे जो 80 रुपयापासून शॉर्मा चालू आहे. आणि स्पेशल हे मटनचं हॉटेल आहे जे त्यांनी स्टॉल टाकलाय. तो पूर्णच्या पूर्ण इथे फक्त मटन जेवण भेटेल असं तिथे लिहिलं आहे. म्हणजे मटन स्टॉल आहे. तुम्ही बघालच पुढे जाऊन. हे बघा, राजू चंपारणा मटन हाऊस. सो हे मटनचं स्टॉल आहे. जर कोणाला मटन खायचं असेल तर नक्की इथे ह्या 12 तारखेपर्यंत व्हिजिट करा. आणि मेन्यू पण तुम्हाला दाखवला मी काय काय आहे. आणि हे बघा, बिर्याणीपासून इथे सर्व गोष्टी आहेत, पाणीपुरीपासून पुढे पण आपल्याला. आणि खायची पण सोय इथे उत्तम सोय आहे. चायनीजचे पण प्रकार खूप सारे इथे आहेत. नूडल्सपासून जे 50-100 रुपयापासून चालू आहेत इथे प्रकार. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मोजुतोचा स्टॉल आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. खूप सारे फ्लेवर्स आहेत त्याच्यात. मी तर पहिल्यांदा बघितले एवढे फ्लेवर्स, कारण की मी हे पितच नाही. पण बघा, तुम्ही बघू शकता मेन्यू कार्डमध्ये किती फ्लेवर आहेत. आणि खूप भारी वाटतात हे बघायला. तुम्ही बघायला किवीचा पण आहे इथे फ्लेवर. स्मोकी मोजितो स्पेशल खूप भारी भारी आहेत. ब्लॅक करंट मोजितो खूप मस्त आहेत. आणि हे बघा, हे स्प्रिंग रोल पोटॅटो, जो हा स्प्रिंग रोल 80 रुपयाला आहे. तो मला खूप महाग वाटला, कारण की तो 50 रुपयाला तरी भेटतोच. तर खूप महाग होता, मला ती गोष्ट वाटली. बाकीच्या गोष्टी तर नॉनव्हेजच्या त्या 200 रुपयापासून चालू आहे तिथे बऱ्यापैकी. आणि तुम्हाला पुढे बघालच तुम्ही अजून तांदळाची भाकरीपासून घरगुती सगळं जेवण तुम्ही इथे आलात तर फूड फेस्टिवलमध्ये तुम्हाला खायला भेटेल. ते पण गरमागरम इथे थाली आहेत. सर्व थाल्या इथे गरमागरम आहेत. आणि इथे खायची पण उत्तम टेबल टाकलेले आहेत. टेबल चेअर्स आहेत इथे, ते तुम्ही एकदम उत्तम पद्धतीने खाऊ शकतात. आणि हे जे फेस्टिवल आहे ते 3 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत आहे. केम हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीतच. या ग्राउंडचं नाव कामगार मैदान आहे. तर हे आर्यभट्ट कॉलेज जर तुम्हाला माहिती असेल तर आर्यभट्ट कॉलेजच्या बाजूच्याच मैदानात हे फूड फेस्टिवल भरलंय, जे टाइम आहे याचा 6 ते 10 वाजेपर्यंत. ब्लॉगात आपण एंड करतोय. फूड फेस्टिवल कसं वाटलं, काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. खूप जास्ती शेअर करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.